नमस्कार. आज आपण प्रत्येक क्षण या जीवनाला अधिकाधिक आनंदी करण्यासाठी प्रयत्नरत असतो. वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे उपाय रोजच्याच आपल्या प्रयत्नात असतात. पण खरंच सांगा, हा प्रयत्न आपला यशस्वी होतोय का? कितीही प्रयत्न करून रोज जेव्हा सकाळ होते, त्यावेळेस काय वाटतं, की जीवन जगायचं आहे, की परत ते रोजच रटावानं काम आपल्याला हाती घ्यायचं? खरोखर जेव्हा आपण या जीवनाचा विचार करतो, जीवन ना खरोखर खूप सुंदर आहे. पण कुठे ना कुठे जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्यासोबत घडत असतात, रोज आपली हिंमत खचत असते. पण जेव्हा आपण या जीवनाला थोडं वेगळ्या अँगलने बघू, तर हे जीवन खूप सुंदर होऊन जातं. आज मी तुम्हाला असंच एक टेक्निक सांगते, की एका क्षणात तुमचा तुमच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन चेंज होईल. आपल्यापैकी कुणाकुणाला वाटतंय, की आपल्या जीवनात खूप दुःख आहे. बघा, 1 मिनिटं पुढचा पॉइंट जर तुम्ही समजून घ्याल, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि कंप्लेंट राहणार नाही. मुद्दा असा आहे, की रोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात कायमस्वरूपी. आणि जर का आपल्याला दररोज सकाळी जाग येतोय, आपण सकाळचा सूर्योदय बघतोय, म्हणजे आपण या पृथ्वीवर जिवंत आहोत. मला सांगा, आपण जर जीवनाला खूप लांब नाही बघितलं, आजचा दिवस माझ्या हातात आहे आणि जर आज आपण सकाळी जागा झालो, तर त्या क्रिएटरने आपल्याला आजचा हा दिवस जगण्यासाठी आयुष्य दिलेलं आहे. सो जस्ट से थँक्यू. आणि आजच्या दिवसाला ऊर्जावान बनवण्यासाठी आपण ऍक्टिव्ह होऊ शकतो. दुसरं महत्वाचं काय, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज जागा झालेला आहे. दिस इज सेकंड रिझन टू सेलिब्रेट. मग सांगा, की हे 2 रिझन, की आजच्या या दिवसाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी, की आपलं अस्तित्व या पृथ्वीवर आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं अस्तित्व या पृथ्वीवर आहे. आजच्या या दिवसाला सकारात्मकतेने जगण्यासाठी पुरेसं आहे. अगदी अशी सुरुवात जर का आपण रोज सकाळी याच उत्स्फूर्तपणे केली आणि आजच्या दिवसाला वर्तमानातल्या या क्षणांमध्ये जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच आनंद येऊ शकतो. कारण जीवन फक्त आणि फक्त या प्रेझेंटच्या क्षणांमध्ये वर्तमानात आहे. कारण आता एक श्वास घेतला आणि एक श्वास सोडला, तर अगदी याच क्षणासोबत या जीवनामध्ये माझा हा क्षण कायमस्वरूपी संपतो. अगदी प्रत्येक श्वासासोबत आपला एक एक जीवनाचा क्षण मागे जातो. आणि म्हणून या जीवनाच्या पास्ट मध्ये घडलेल्या घटनांचा कंप्लेंट करण्यापेक्षा जर का आपण वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगायला लागलो, या वर्तमानातल्या क्षणांना आपण निश्चित एक पॉवरफुल एनर्जी आणि सकारात्मकता द्यायला लागलो, तर जीवन खूप आनंद होईल. तर आजपासूनच आपण सुरुवात करूया. रोज सकाळी आपल्याला जाग आल्यानंतर आपल्या या अस्तित्वासाठी त्या क्रिएटरचा आभार मानून आजचा हा दिवस सफल बनवण्यासाठी, अधिक यशस्वी आणि आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करूया. थँक्यू.